आचारसंहिता लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला दुष्काळाच्या मुद्द्यावरून घेरण्याची शक्यता। सध्या महाराष्ट्रभर दुष्काळाची परिस्थिती आहे। मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेते आणि माध्यमे तिकडे लक्ष देत असताना दुष्काळाकडे मात्र कोणाचेही लक्ष नसल्याचे प्राथमिक दर्शनी दिसते। मात्र दुष्काळाचे राजकारण सुरू करण्याला विरोधकांनी वेळ दिलेला दिसत असून आचारसंहिता लागल्यानंतर दुष्काळावर भाष्य सुरू करण्याची राष्ट्रवादीची योजना असल्याचे शरद पवार यांच्या एका प्रतिक्रियेतून अधोरेखित झाले आहे। पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी पवार आलेले असताना त्यांना माध्यमांनी विविध विषयांवर विचारणा केली, तेव्हा पवार बोलत होते। पहा काय म्हणाले आहेत शरद पवार। आचारसंहिता असली तरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन सरकारला घेतायचं। समजा पुण्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आला किंवा दुष्काळ कुठचाही पडला तर आचारसंहिता आहे म्हणून दुष्काळी कामं थांबवता येत नाही, ती घ्यावीच लागतात। आणि त्यामुळे आचारसंहिता हा जो कामगारांचा प्रश्न आहे, कारण काही कारखान्याचे कामगार मला सांगत होते सगळ्यांच्यासोबत की त्यांना कोणाचं 2 वर्ष पगार नाही, कोणाचं 6 महिने पगार नाही, या माणसानं जगायचं कसं? किंवा याच गोष्टीची पूर्तता केली पाहिजे, सगळ्या आचारसंहिता येणार नाही।